शेतकरी मित्रांनो, बस झालं. आता वेळ आली आहे दूध का दूध, पाणी का पाणी करण्याची. शेतकरी मित्रांनो, यापूर्वी आपण संभाजीनगर, नाशिक भागातील काही शेतकऱ्यांना भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांच्या शेतामध्ये उभ्या असणाऱ्या ॲडव्हान्टा कंपनीच्या PSC 741चा त्यामध्ये अनुभव घेतला होता. पण शेतकरी मित्रांनो, आज लागणार हा एक खरा निकाल निवडणुकीचा नाही तर शेतकऱ्याच्या मेहनतीचा आणि ॲडव्हान्टा कंपनीच्या विश्वासाचा. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी नवीन आणि मनोरंजक ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे. ही फक्त भारतामध्ये ॲडव्हान्टा हीच कंपनी करते. ती ॲक्टिव्हिटी म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षतेमध्ये जी काही मका पिकाची हार्वेस्टिंग आहे त्यामध्ये करून दाखवली जाते आणि त्यानंतर मका पिकातील जो काही येणारा उत्पन्नाचा फरक आहे हा त्यामध्ये समजून दाखवला जातो. आणि हीच ॲक्टिव्हिटी आज आपण बघण्यासाठी आलो आहोत इंदापूर या ठिकाणी. तर चला शेतकरी मित्रांनो, पाहूया कशी आहे दूध का दूध, पाणी का पाणी हा प्रोग्राम. शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ॲडव्हान्टा कंपनीचा दूध का दूध, पाणी का पाणी हा त्यामध्ये प्रोग्राम चालू आहे. आणि ह्या प्रोग्रामचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे की शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावरती दाखवून देणे की कोणता वाहन त्यामध्ये उत्पन्नासाठी भारी ठरतोय. आणि हेच बघण्यासाठी आज हे सर्व शेतकरी या ठिकाणी त्यामध्ये आले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व शेतकरी सध्या जो काही प्लॉट या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे, ह्या प्लॉटवरती आलेला आहे. या ठिकाणी त्यामध्ये कंपनीने 2 प्लॉट सिलेक्ट केलेले आहे. एक आहे त्यामध्ये ॲडव्हान्टा कंपनीचा PSC 741. सध्या मी त्या प्लॉटमध्ये उभा आहे. हा त्यामध्ये 10 बाय 10चा प्लॉट आहे आणि त्याच्याच एक दुसऱ्या साईडला त्यामध्ये इतर वाहनाचा त्यामध्ये प्लॉट सिलेक्ट केलेला आहे 10 बाय 10चा. आणि आपण हे दोन्हीचं त्यामध्ये उत्पन्न बघणार आहोत की नेमकी कोणाचं उत्पन्न त्यामध्ये जास्त येते. यानंतर या ठिकाणी हे जे काही कंस वगैरे आहे, हे कंस सर्व आपण त्यामध्ये तोडून घेणार आहोत आणि मळणी यंत्राकडे त्यामध्ये घेऊन जाणार आहोत आणि नंतर मळणी यंत्रामधून हे दाणे सर्व आपण काढून बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपण 10 बाय 10चे जे प्लॉट दोन्ही सिलेक्ट केले होते, दोन्ही वाहनांचे त्यामध्ये कंस तोडून शेतकऱ्यांनी या ठिकाणी आणलेले आहे आणि मळणी यंत्र देखील त्यामध्ये आलेलं आहे. हे त्यामध्ये इतर वाहनाचे जे काही कणीस आहे हे त्यामध्ये तोडून आणलेले आहे आणि या ठिकाणी PSC 741 हे त्यामध्ये कणीस आहे. तर हे सर्व कणीस त्यामध्ये आपण मळणी यंत्रातून काढणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण वजन त्यामध्ये करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता मळणी यंत्रातून दोन्ही देखील वाहनांचं त्यामध्ये मळणी करून झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा आहे त्यामध्ये ॲडव्हान्टाचा PSC 741 आणि दाण्यांची गुणवत्ता देखील पाहू शकता. दाण्यांचा रंग आकर्षक नारंगी दिसतोय आणि दाणे आकाराने मोठे सुद्धा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हा आहे त्यामध्ये इतर वाहन, याचे त्यामध्ये पाहू शकता रंग हा पिवळसर आहे आणि दाणे देखील अतिशय छोटे आहे. पण आता शेतकरी मित्रांनो, ऍक्च्युली वजन किती आले हे त्यामध्ये पाहूया या इकडे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ह्या बोर्डवरती संपूर्ण आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. हे आहे त्यामध्ये PSC 741चं संपूर्ण कॅल्क्युलेशन आणि आहे इतर जो काही वाहन केला होता हे त्याचं त्यामध्ये कॅल्क्युलेशन. पण 10 बाय 10चा त्यामध्ये प्लॉट दोन्हींचे त्यामध्ये सिलेक्ट केले होते. जी काही रोपांची संख्या होती 601 होती PSC 741 मध्ये आणि इतर हायब्रिडमध्ये 598 होती. तर शेतकरी मित्रांनो, जे काही खरं कणसांचं जे काही वजन वगैरे आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस दाणे वगैरे काढलेले आहे त्यातून जे काही वजन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे 10 बाय 10च्या प्लॉटमधलं PSC 741चं 123.8 किलो या ठिकाणी वजन आलेलं आहे आणि इतर हायब्रिडचं जे वजन आलेलं आहे 10 बाय 10च्या प्लॉटमधलं 79.22 त्यामध्ये किलो वजन आलेलं आहे.
आता शेतकरी मित्रांनो याचं जर आपण एकरीनुसार जर कॅल्क्युलेशन करू पाहिलं, हे झाले एका गुंठ्यातलं, पण एकरी जर आपण कॅल्क्युलेशन केलं याच्यानुसार जे काही वजन आलेलं आहे एका गुंठ्याचं जर आपण पाहिलं तर PSC 741चं या ठिकाणी आपल्याला 49.5 क्विंटल या ठिकाणी आपल्याला एकरी त्यामध्ये उत्पन्न येईल आणि इतर हायब्रिडचं जर पाहिलं तर 31.68 क्विंटल या ठिकाणी उत्पन्न येईल. पण शेतकरी मित्रांनो सध्या तुम्ही जी काही मका पाहिली असेल याच्यामध्ये ओलावा त्यामध्ये जाणवत आहे. हा जो काही सध्या असणारा ओलाव्याचा जर आपण यामध्ये घट वगैरे जर पकडली त्याच्यामध्ये जे काही 13% जर आपण घट वगैरे पकडली तर 16 किलोचा या ठिकाणी फरक पडेल आणि इतर हायब्रिडमध्ये 10.3 किलोचा म्हणजे 10/10च्या प्लॉट मधला हा त्यामध्ये फरक पडेल आणि त्याच्यानुसार जर कॅल्क्युलेशन जर आपण करून पाहिलं जे काही असणार आहे एकरीचं तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 42.8 क्विंटलचं त्यामध्ये PSC 741चं त्यामध्ये उत्पन्न मिळालेलं आहे आणि त्यानंतर इतर हायब्रिडचं जे काही आलेलं उत्पन्न असणार आहे हे त्यामध्ये 27.51 क्विंटल या ठिकाणी उत्पन्न आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ पाहिलं तर 15 क्विंटलचा या ठिकाणी फरक पडलेला आहे. तर सध्याचा जो काही बाजारभाव आहे हा त्यामध्ये ॲव्हरेज जर आपण पकडला तर 2000 रुपये जरी बाजारभाव पकडला तर जे काही 42.8 क्विंटलचं जे काही असणार आहे त्याचं जे काही येणारं एकरी उत्पन्न असणार आहे 85,000 या ठिकाणी मिळणार आहे आणि इतर हायब्रिडचं जे असणार आहे हे या ठिकाणी 55,000 असणार आहे. म्हणजे जवळजवळ 30,600 रुपयाचा 1 एकरमध्ये फरक पडलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो ह्या गावाचा जर आपण एका गावाचा जर विचार केला एका गावामध्ये 300 एकर मका त्यामध्ये लागली जाते. ह्या ज्या काही गावामध्ये आपण आलो होतो ह्या गावामध्ये जर आपण जर पाहिलं एक जर वाण बदललेला असेल तर 91.80 लाखाचा या ठिकाणी फरक शेतकरी मित्रांनो पडतोय. आणि शेतकरी मित्रांनो हाच होता आजचा खरा त्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी प्रोग्राम ॲडव्हान्टा कंपनीचा. याच्यामधून हेच आपल्याला शेतकऱ्यांना सांगायचं होतं की एक जर तुम्ही वाण बदललेला असेल तर इतका मोठा फरक त्यामध्ये पडू शकतो. आता शेतकरी मित्रांनो यानंतर आपण काही शेतकऱ्यांच्या त्यामध्ये मुलाखती देखील घेणार आहोत. त्यांच्याकडून देखील ह्या वाणाबद्दलचा जो काही आलेला अभिप्राय त्यांचा असणार आहे हा त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो आपण जो सुरुवातीला प्रोग्राम पाहिला तो यांच्या शेतामध्ये झाला. आज आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. एकदा सुरुवातीला आपला परिचय सांगा. माझे नाव अण्णासो रामचंद्र कदम, भांडगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये PSC 741 हा वाण केलाय. हा वाण कधीपासून करताय? हा वाण मी 2-3 वर्षापासून करतोय, परंतु ह्याच्या अगोदर मी 751 करत होतो आणि आता 741 हा वाण करतोय. 741 वाण करताय. हम्म. नेमकी तुम्हाला 741 मधले असे कोणते गुणधर्म आवडले की त्याच्यामुळे तुम्ही हा वाण करताय? कारण ह्याच्यात असं वाटलं की दाना हा भरपूर आहे, म्हणजे मोठा आहे चिचुक्यावानी हम्म. आणि त्याला मार्केटमध्ये मागणी बी वाढल्यागत मला वाटते. कारण काय होतं की ते दुसऱ्या ह्याला दाना बारीक असल्यामुळं त्याला दर कमी बसतोय अच्छा. आणि ह्याला दर चांगला बसतोय ना. असे म्हणजे कोणते गुणधर्म चांगले आहे की त्याच्यामुळे दर तुम्हाला जास्त मिळतोय? कारण ह्याचा कलर चांगला आहे ना, अच्छा. कलरला मार्केट आहे आणि- आकर्षक रंग आहे. हा, आकर्षक रंग आहे, त्याच्यामुळे मार्केट मार्केट जास्त जास्त मिळतं. आहे. हा, आता सुरुवातीला जो प्रोग्राम वगैरे झाला तुमच्या शेतामध्ये इतर देखील तुम्ही एक वाण केलेला आहे आणि हा देखील वाण केलेला आहे. नेमकी तुम्हाला सुरुवातीला काय वाटत होतं की कोणता वाण जास्त उत्पन्न देईल? हा आता पहिला आहे नेहमीचा त्याचाच अनुभव आम्हाला होता ना. आता हा. ह्याचा अनुभव आता आला जास्त, म्हणजे त्याच्यामुळे त्याचं वाटायचं, पण आता ह्याचाच अवरेज जास्त निघलंय. अच्छा, याचं उत्पन्न तुम्हाला जास्त हा. आलेलं आहे. आपण देखील तुमच्या शेतामध्ये PSC 741 हा वाण केलाय. नेमकी का हा वाण केला? असे कोणते गुणधर्म तुम्हाला आवडले? या PSC 741 चे दाणे खूप मोठे असतात हा. आणि ह्याचा ठुस्सा खूप बारीक आणि दाण्यांची साईज खूप मोठी आहे. आम्ही पण दुसरे पण वाण केलं वाण केलंय ह्या शेतामध्ये. हम्म. त्याच्यात आणि ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे याचा रंग जरा थोडा भडक नारंगी येतो, त्याचा थोडासा असा पिवळसर आहे. पिवळसर येतोय आणि ह्याचं कणीस टोकापर्यंत भरलेलं असतं आणि ठुस्सा लहान आणि दाण्यांची साईज मोठी आहे. तसं त्याचं काय होतंय की त्याचा ठुस्सा मोठा आणि दाण्यांची साईज बारीक येते आणि ते कणीस असं पूर्णपर्यंत भरलेलं नाही आणि थोडीशी वरून कीड लागल्यासारखं दिसतंय ते. अच्छा, म्हणजे उत्पन्नामध्ये देखील खूप फरक पडत उत्पन्नामध्ये असेल. खूप फरक आहे याचा. आता या ठिकाणी आज दूध का दूध पाणी का पाणी हा त्यामध्ये प्रोग्राम झाला. तुमच्यासोबत बरेच शेतकरी मित्र देखील आले होते. नेमकी हा प्रोग्राम पाहिल्यानंतर आता काय त्यांचा फीडबॅक काय आहे? त्यांचा फीडबॅक असा आला की आम्ही आता इथून पुढे बाबा शेतामध्ये दुसरा कोणता वाणच करणार नाही, आम्ही आता इथून पुढे PSC 741च करणार म्हणून सांगितलं त्यांनी. अच्छा, म्हणजे त्यांना गुणधर्म पटलेले आहेत. त्यांना सगळे गुणधर्म पटले, कारण याची कशी होते की उत्पन्नाची क्षमता खूप जास्त आहे, हा, म्हणजे ऍव्हरेज इतर वाणांच्या तुलनेमध्ये जास्त जास्त मिळते. मिळते. अरे वा. शेतकरी मित्रांनो आपण ज्या शेतकऱ्यांनी PSC 741 हा वाण केला होता त्या शेतकऱ्यांना भेटलोच. पण शेतकरी मित्रांनो आता आपण अशा काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत की ते आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट झाले होते. नेमकी त्यांना आजचा हा दूध का दूध पाणी का पाणी प्रोग्राम कसा वाटला हे त्यामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय सांगा. माझं नाव तेजस गायकवाड. मी बारामतीस मधून आलो या कार्यक्रमासाठी. आज या ठिकाणी ॲडव्हान्टा कंपनीचा दूध का दूध पाणी का पाणी हा प्रोग्राम झाला. यापूर्वी तुम्ही असा प्रोग्राम पाहिला होता का? नाही, यापूर्वी मी बरेच कार्यक्रम केले आमच्या गावामध्ये वगैरे, बरेच कंपन्यांचा कार्यक्रम होत होतो. पण तिथं ते कार्यक्रमामध्ये मोठं कणीस आहे बाबा, काय आमचं टाटाची उंची काय, एवढंच आम्हाला सांगितलंय. अच्छा. पण या कार्यक्रमात तुम्ही डायरेक्ट त्या मळणी यंत्राने बाबा एक गुंठ्यामध्ये किती मका होती काय ते तुम्ही करत होता, असं कोणी आम्हाला दाखवून होते आधी. अच्छा, म्हणजे असं तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं? पहिल्यांदाच पाहतोय. तर जसं की या ठिकाणी जे साहेबांनी मगाशी वाणाबद्दलचे वेगवेगळे गुणधर्म सांगितले, तुम्ही पूर्णपणे प्लॉट वगैरे पाहिला. नेमकी ॲडव्हान्टा PSC 741 या वाणाबद्दल तुम्हाला काय वाटते? कसा आहे हा वाण? जे आपण म्हणतो अवरेज जर पाहिजे असेल तर बुरकुंडातला
हा, बिट्टी बरोबर. एकदम लहान आहे, एकदम दाना असा एकदम मोठा आहे. मोठा आहे. त्यानंतर याचा दाण्याचा जो रंग आहे एकदम असा गडद नारंगी आहे. म्हणजे असे अनेक चांगले गुणधर्म आहे. हो. तर आता तुम्ही देखील मका उत्पादक शेतकरी आहात. जर येणाऱ्या रब्बीमध्ये तुम्ही हा मका करशाल की नाही? 100% आधी या 741 ऐकलं होतं, पण ह्याची जे किंमत आहे त्या पिशवीची हम्म. ते जास्त असल्यामुळे आम्ही टाकत नव्हतो. पण हम्म. हे प्लॉट वगैरे हे पाहून आता असं वाटतं 100% पुढच्या सीझनला आम्ही या सीझनला आता रब्बी मध्ये करणार आहे. म्हणजे हाच वाण करायला पाहिजे. 100 हा. आणि बाकी शेतकऱ्यांनी केला पाहिजे, कारण याचं कणीस पाहिलं तर एकदम असं घट्ट कणीस आहे, एकदम दाणे असे मोठे आहेत, बुरकुंड एकदम लहान आहे. असे अनेक चांगले गुणधर्म आहेत, ते तुम्हाला हो. आवडलेले आहे आणि हो. तुम्ही देखील हवान करणार आहे. हो, आता 100%. तुम्ही ऍडव्हान्टा कंपनीचा दूध का दूध पाणी का पाणी हा प्रोग्राम पाहिला. काय वाटतं तुम्हाला असे प्रोग्राम व्हायला पाहिजे की आणि- नाही व्हायला पाहिजे? नक्कीच व्हायला पाहिजे. ह्याच्या अगोदर पण मी असे कार्यक्रम अटेंड केलेत. हम्म. आणि असे कार्यक्रम होणे गरजेचं काय तर ते शेतकऱ्यांना पण समजेल ते की कोणती मका कोणती पिशवी लावली उत्पन्नामध्ये पाहिजे. भारी ठरते. हा, उत्पन्नामध्ये भारी ठरते आपल्या. अच्छा. आणि नाहीतर इतर वेळेस बऱ्याच वेळेस शेतकरी वाण कशा प्रकारे निवडतात त्यामध्ये? मग त्यांना पण समजत नाही की कोणत्या प्रकारचं वाण निवडावं. हम्म. ते कणीस मोठा असेल किंवा काय कणीस लहान पण निघतात. हम्म. तर 741 कणीस पण मोठं आहे आणि शेंड्यापर्यंत भरत आहे आणि मकाचं दाणं पण मोठे आहे. मोठे आहे. जर तुम्ही आजचा हा प्रोग्राम पाहिला, पूर्णपणे मकाचं शेत देखील पाहिलं, पूर्ण गुणधर्म जाणून घेतले, आलेलं उत्पन्न देखील पाहिलं, हा. येणाऱ्या सीझन मध्ये तुम्ही हवान कराल की नाही कराल? नक्कीच रब्बी हंगामामध्ये 741 हीच वाण करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी त्यामध्ये करून दाखवलं आणि निश्चितच याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ऍडव्हान्स आहे मक्का बियाणे ऍडव्हान्टाचे. तर शेतकरी मित्रांनो, असंच आपण पुन्हा देखील रब्बी सीझन मध्ये देखील काही शेतकऱ्यांना भेटणार आहोत आणि त्यावेळेस देखील आपण असंच त्यामध्ये मक्का पिकाचा अनुभव शेतकऱ्याकडून त्यामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही मका उत्पादक शेतकरी असाल तर निश्चित माझ्यासोबत जोडून राहा आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मका उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. त्याबद्दल धन्यवाद. 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 धन्यवाद दादा. धन्यवाद. धन्यवाद दादा, आपण जो काय धन्यवाद. अभिप्राय दिला त्याबद्दल धन्यवाद.